ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील नौपाडा भागामध्ये असलेल्या गावदेवी मैदान, घंटाळी मैदान, भगवती शाळेजवळील मैदान या सर्व मैदानांवरती विविध प्रकारचे व्यावसायिक प्रदर्शन भरत असते। त्यामुळे स्थानिक मुलांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध होत नाही। याच विरोधामध्ये महानगरपालिकेला जाग आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील जोशी आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती क्रिकेट खेळून अनोखं आंदोलन केले। मैदान स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध असू द्या अशी मागणी यावेळेला करण्यात आली। जर यापुढे देखील मैदानावर असंच प्रदर्शन भरत असतील तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू अशी भूमिका यावेळेला आंदोलनकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। आमचा 21 नंबर प्रभाग जो आहे तिकडे मोठे कॉम्प्लेक्स नसल्यामुळे जी महापालिकेची मैदान आहे तिथेच आमची स्थानिक मुलं हे खेळतात। पण आपण बघायला तर गेली अनेक वर्ष या सगळ्या मैदानांमध्ये रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरवली जातात। मग तो मे महिना असेल, मग त्याच्यात चैत्रोत्सव किंवा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, म्हणजे जेव्हा मुलांना सुट्टी लागते तेव्हा ही मैदानं मोकळी नसतात। मग आमचा असा प्रश्न आहे की या स्थानिक मुलांनी खेळायचं कुठे? आणि 2020च्या महासभेमध्ये असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता की ही जी नौपाड्यातली मैदानं आहेत ती फक्त मुलांना खेळण्यासाठी वापरता आली पाहिजे। आणि एखादी सामाजिक चळवळ असेल, जसं आंबा महोत्सव असेल किंवा बचत गटांसाठी काही इव्हेंट असतील किंवा रांगोळी प्रदर्शन असेल, असं काही ठराविक सामाजिक उपक्रमांसाठी जरी मैदानं दिलीत तर त्याला आमची काही हरकत नाहीये। पण हे जे व्यावसायिक प्रदर्शनं भरवतात ते आयोजक या मैदानांमध्ये 15-15 दिवस, एक महिना प्रदर्शनं भरवून लाखो रुपये कमाई करतात। आता गावदेवी मैदान हे नुकतंच त्याचं रिनोव्हेशन झालं, करोडो रुपये तिकडे खर्च केले गेले आणि तेव्हा असं सांगण्यात आलं की हे मुलांना खेळण्यासाठी आहे। पण तुम्ही बघाल तर गावदेवी मैदान किंवा घंटाळी मैदान असेल जे माजी नगरसेवकाचे अंडर आहे, किंवा भगवती शाळेचं मैदान असेल आणि आपलं शिवाजी मैदान असेल, तिथे रेग्युलर ही व्यावसायिक प्रदर्शनं भरतात। म्हणजे स्थानिक लोकांचा आता असा प्रश्न आहे की ही मैदानं तुम्ही फक्त प्रदर्शनासाठी ठेवली आहेत का आम्हाला खेळण्यासाठी ठेवली आहेत? आणि अनेकदा या बाबतीत आम्ही सगळ्याच नगरसेवकांनी फॉलोअप देखील केलेला आहे आणि म्हणूनच आज आम्ही एक अनोखं आंदोलन इथे करतोय की या मुलांनी खेळायचं कुठे। म्हणून आज आम्ही टीएमसीच्या बाहेर इथे क्रिकेट खेळलेलो आहोत आणि जर आज आम्ही जे निवेदन देणार आहोत आयुक्तांना त्याच्यावरती जर कारवाई झाली नाही, आमची एवढीच मागणी आहे की आयोजकांनी प्रदर्शनं जरूर भरवावीत, पण ती तुम्ही हॉलमध्ये भरवा। पण ही जी मैदान आहे ती आमच्या स्थानिक मुलांना खेळण्यासाठी मोकळी राहू दे। आणि जर यापुढेही अशी प्रदर्शनं भरवली गेली तर आमचं पुढचं आंदोलन अतिशय तीव्र असेल आणि आम्ही आयुक्तांच्या दालनात जाऊन क्रिकेट खेळू।